नमस्कार मंडळी प्रथमतः रॉयल नादे यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष असं स्वागत करत आहे. आज भव्य बलिगडा शर्यत ओपनचं मैदान पार पडलं. खटाव 9-12 महाराष्ट्र केसरी. आजच्या खटाव 9-12 या मैदानामध्ये बलिगडी शर्यत क्षेत्रामधले बरेचसे टॉप नामांकित नंदी आलेले आहे. कारण की आता जे काय 2-3 मैदानं वडकी हिंद केसरी मैदानापर्यंत जे काय मैदानं पार पडेल त्या मैदानामध्ये टॉपचे आणि चांगले नामांकित आपल्याला पेहरे दिसेल. कारण की 2 हिंद केसरी मैदानं आले आता, म्हणजेच वडकी हिंद केसरी एक आणि त्यानंतर बलिगडी शर्यत क्षेत्रामधलं मानाचं हिंद केसरी मैदान म्हणजेच पुसेगाव हिंद केसरी. त्यामुळेच सध्या बैलगाडी मालक आपापल्या नंदीची सध्या मैदानामध्ये चांगली जबरदस्त तयारी करीत आहे. मैदानामध्ये आपापल्या बैलाची तालीम चांगली घेत आहे. येणार हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या बैलासोबत कोणता बैल चांगला पळेल व आपली गाडी ही गुलालामध्ये कशी राहील याच्याकडे लक्ष सध्या बैलगाडी मालक सध्या देत आहे. बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये प्रत्येक मालक येणाऱ्या हिंद केसरी मैदानाचा गुलाला घ्यायला पाहतोय. पण त्याचा नंदी पळेल तोच गुलाल येणाऱ्या दोन्ही हिंद केसरी मैदानाचा घेईल, वडकी हिंद केसरी आणि पुसेगाव हिंद केसरी मैदानाचा. तर आज भव्यदिव्य ह्या मैदानामध्ये टॉपचे पेहरे आपल्याला दिसले. तर आजच्या मैदानामध्ये पुढच्या रानामध्ये म्हणजे सेमीला गटाला अतिशोत्तम गाडी पळाली बाबी आणि कॉकटेलची. आणि त्यानंतर सेमी क्रमांक 2 मध्ये तास क्रमांक 9 वरती कॉकटेल आणि बाब्याची गाडी लागली. आणि पुढच्या रानामध्ये म्हणजेच 150 किंवा 200 फुटामध्येच बाब्या आणि कॉकटेलची गाडी पाठीमागे रानामध्ये सेमी क्रमांक 2 सुटला. 2 मध्ये टॉपच्या गाड्या होत्या. सेमी क्रमांक 2 मध्ये तास क्रमांक 9 वरती बाब्या आणि कॉकटेलची गाडी होती. सुंदर अशी गाडी पळाली. म्हणजे निम्म्याच्या पुढे येऊस तर म्हणजेच निकालात 200-250 फूट राहिला होता. तेवढा पण नसताना राहिला तवरलो गाडी चांगली समध्या गाडीच्या पुढं टोन काढून पळत होती. पण शेवटच्या क्षणी जी गाडी होती चिक्याची आणि पक्षाची, ती गाडी शेवटच्या क्षणी अशी कणी खतरनाक पळली बघा. सुट्टाच निकाल सेमीफायनल 2चा घेतला. नक्कीच आजच्या मैदानामध्ये ती जर गाडी मधून जर लागली फायनलला 100% तुम्हाला सांगतो ती गाडी एक नंबर करेल. कारण की त्या गाडीला तुफान वेग लागला होता. फक्त मधून ती गाडी लागायला पाहिजे. तर आजच्या मैदानामध्ये बाब्या आणि कॉकटेलची थोडक्यात म्हणजे पुढच्या रानामध्ये थोडक्यात हार झाली. नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला कॉमबॅक दिसेलच कॉकटेलचा आणि बाब्याचा. तर हे बैलगाडी शर्यत क्षेत्र यामध्ये काही घडू शकतं. तसंच मोठ्या मैदानामध्येच म्हणजेच येणाऱ्या मैदानाची तयारी सध्या बैलगाडी मालक करीत आहे. आणि त्यामधली जी गाडी म्हणजेच बाब्या आणि कॉकटेलची असेल, ही गाडी जर आज चांगल्यारीत्या जर सेमीला पळाली असती तर चांगलीच पळाली. पण पब्लिक नाही होती. पुढच्या रानामध्ये थोडी गाडी कमी पळाली बघा. नाहीतर निम्म्यापासून मागं गाडी ही समध्या गाडीच्या पुढं पळत होती. पब्लिकला होती तरी पण पुढच्या रानामध्ये थोडक्यात हार झाली. नक्कीच पुढच्या रानात जर गाडी चांगली पळाली असती तर आपल्याला निकाला वेगळा दिसला असता. हे बैलगाडी शर्यत क्षेत्र यामध्ये काही घडू शकतं. सुनील मोरे सारखा बोलतात. तर तुम्हाला काय वाटतं आजच्या मैदानाबद्दल कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल एक सबस्क्राईब करा. भेटूया का नवीन लवकर बैलगाडी शर्यत क्षेत्राविषयी अपडेट घेऊन. त्यामुळे चॅनलला एक सबस्क्राईब